सायरा बानो शेख यांच्या तक्रारीवरून उपोषणकर्ते सुहास कदम यांच्यावर गुन्हा दाखल, उमेश पाटील म्हणाले. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात उपोषणकर्ते सुहास विजय कदम यांच्या विरोधात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार फिर्यादी सायरा बानो शब्बीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीत सुहास कदम यांनी उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून 9,42,500 रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार पैसे घेतल्यानंतर टेंडर मिळवून न देता फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. तसेच पैसे परत मागितल्यानंतर टाळाटाळ करत फिर्यादीला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 316(2), 318(4) आणि 351(2) अंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट चे उमेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. त्यांनी नेमकं काय म्हटलं पाहूया. सायरा शेख यांना मी फार आधीपासून ओळखतो. एक चांगली कार्यकर्ती आहे. काय गैरसमज झालाय का काय मला माहित नाही, परंतु आता मी सुहासकडून ती माहिती घेतली असता माझ्या असं लक्षात येतंय की त्यांच्याबरोबर काही ना काही पैशाचा व्यवहार त्यांचा होता. परंतु आपण हे जर पाहिलं त्याच्यामध्ये तर हे पहा 32,000, 32,000, 32,000 आणि त्याच्यामध्ये लिहिलंय 32,500 रुपये व्याज आणि 500 रुपये दंड आणि टोटल 33,000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर हे सगळे ट्रान्झॅक्शन जर पाहिले तर हे सगळे हे दर महिन्याला व्याज म्हणून दिलेल्या पैशाचे दिसत आहेत. आणि याचा अर्थ असा आहे हे जे पैसे दिसत आहेत असे दिलेले हे बरोबर दर महिन्याला दिलेले दिसतात. आणि हे जर हे कुणी कुणाला दिले तर सुहास कदम यांनी त्यांच्या याच्यावरनं मित्राच्या अकाउंटवरनं असे पैशाचे त्यांना ते पैसे दिलेले आहेत. मग सावकारीची फिर्याद का देत नाही? त्यांनी सावकारीची फिर्याद जी आहे ती ऑलरेडी त्यांच्या विरोधामध्ये दिलेली. कुठे FIRची कॉपी आता होती तर त्याच्यामध्ये त्यांनी फिर्याद दिलेली आहे सावकारीची आणि पोलीस त्याचीही चौकशी करतील. अर्थात तक्रार दिल्यानंतर ही FIR ही कॉपी जी आहे FIRची जर तुम्ही बघितलं तर ही तारीख कुठे आहे? 15/1 नाही, कधी तारीख कुठे आहे? 2/7/2026 ला त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये सुहास कदम यांनी अगोदरच फिर्याद दिलेली आहे. यांची फिर्याद दिल्यानंतर त्यांनी परत क्रॉस कंप्लेंट ती त्यांच्यावर दाखल केलेली आहे. तर निश्चितपणे त्याच्या बाबतीत पोलीस हे मेरिटवर तपास करतील. पण मुद्दा त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचा सुहास कदम यांच्या विरोधात फिर्यादीचा संदर्भ हा वेगळ्या अर्थाने आहे, परंतु त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी MD24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा.